धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकारण तापत असतानाच आता भाजपकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। तर धनगर समाजाचे एसटी प्रवर्गातून आरक्षण भाजप सरकारने नाही तर न्यायालयाने नाकारल्याचा दावा भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनीष गावंडे यांनी केला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने ठोस भूमिका मांडली होती, मात्र न्यायालयाने ती नाकारल्यामुळे सरकारला दोष देणं चुकीचं असल्याचं गावंडे म्हणालेत। आणि तसेच फडणवीस सरकारने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी 16 योजना सुरू केल्याचंही त्यांनी यावेळी उल्लेख केला। तर काल आरक्षणाच्या प्रश्नाची दाहकता सरकारला समजण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करा असे आवाहन धनगर समाज आंदोलक दीपक बोराडे यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना केलं होतं। नमस्कार, मी मनीष गावंडे, जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा अकोला जिल्हा ग्रामीण। आज अकोला जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे याकरिता अहोरात्र मेहनत करणारे दीपकजी बोराडे साहेब यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। या पत्रकार परिषदेमध्ये दीपकजी बोराडे साहेब यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षावरती आरोप केले की धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी भाजप आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब जबाबदार आहेत। परंतु आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना सांगू इच्छितो की धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पहिल्या दिवसापासून आदरणीय देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्ष सकारात्मक आहे। न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात धनगर समाजाला पोषक अशा स्वरूपाचं ॲफिडेव्हिट हे न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं होतं। मात्र दुर्दैवाने न्यायालयीन लढाईमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये धनगर समाजाचा पराभव झाला। मात्र तरीसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व भारतीय जनता पक्ष हा धनगर समाजाच्या बाजूनी प्रत्येक वेळी सक्षमपणे उभा राहिलेला आहे। धनगर समाजाला आदिवासीच्या धर्तीवरती 16 योजना ह्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याच सरकारच्या काळात सुरू झाल्या होत्या आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं याकरिता भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये धनगर समाजाचं आरक्षण टिकावं याकरिता प्रयत्न करीत आहेत आणि भाजप हा धनगर समाजाच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहील